करतात की मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने गृह खातं सांभाळलं होतं, मी देवेंद्रजींनाही सांगितलं, अशा घटना सगळ्या राज्यभर जरी घडल्या तरी तेवढ्याच संवेदनशील आहे. बीड जिल्ह्याच्या बद्दल कुठलाही बदनामीचा प्रयत्न याच्यामध्ये होण्याचं काही कारण नाही. पण मुंडे साहेबांनी गृहमंत्री असताना एकच बघितलं, गुन्हा म्हणजे गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार, गुन्ह्याला शिक्षा ही झालीच पाहिजे आणि निर्भयपणे आणि कुठल्याही पक्षपातीपणा न करता हे जीवनामध्ये राजकारणामध्ये आपलं पद भूषवलं पाहिजे. ज्याला शत्रूला सुद्धा ज्यांच्यावर प्रेम येतं, शत्रूला सुद्धा ज्यांच्या जाण्यामध्ये आजही मन भरून येतो, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये माणूस म्हणत नाही की या माणसाने माझं काही वाईट केलं, त्याचे लेख म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करते. आज मी आमदार आहे, जिल्ह्यामध्ये काम करते आणि तुमच्या आशीर्वादाने करणारच आहे पुढे. तुमचा आशीर्वाद मिळाल्या